नमस्कार मित्रांनो, मी सुभाष. मित्रांनो, मी आज मुंबईमधील झोपडपट्टीविषयी सविस्तर चर्चा करणार आहे. मुंबईमध्ये झोपडपट्टी एरियामध्ये बहुसंख्य लोक राहतात. त्यामध्ये सर्वात मोठी जी झोपडपट्टी आहे ती धारावी आहे. धारावीमध्ये जवळपास 12 लाखाच्या वर लोक राहतात. म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी ती धारावी आहे. मित्रांनो, मुंबईमध्ये रोजगारासाठी लाखो लोक येतात आणि सर्वात मोठी समस्या आहे ती निवासाची. मुंबईमध्ये येणारा माणूस काही काम करून आपलं पोट भरू शकतो, 2 टायमाचं जेवण मिळू शकतो, पण राहण्याची खूप मोठी समस्या आहे. मित्रांनो, आपण म्हणतो माणसाच्या 3 गरजा असतात: अन्न, वस्त्र आणि निवारा. मुंबईमध्ये अन्न, वस्त्र इझिली मिळेल, पण निवाऱ्यासाठी खूप मोठी समस्या आहे. कारण मित्रांनो, लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, पण जमीन वाढत नाही. जमीन आहे तेवढीच आहे. म्हणून ह्या निवाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून मुंबईमध्ये झोपडपट्ट्यामध्ये लोक खूप प्रमाणात राहतात. जे नवीन लोक येतात मुंबईमध्ये, त्यांना डायरेक्ट ते रेंटवर फ्लॅट घेऊ शकत नाहीत किंवा विकत घेऊ शकत नाहीत. करोडोमध्ये फ्लॅटच्या किमती आहेत. म्हणून अशी लोक झोपडपट्टीमध्ये 8-10 हजार 20 हजार रेंट देऊन राहतात. स्लममध्ये सुद्धा खूप भाडं आहे. मित्रांनो, 10 बाय 10च्या रूमचं 10 ते 12 हजार भाडं आहे. जशी झोपडी मोठी, त्या झोपडीमध्ये ज्या सेवा सुविधा असतात त्याप्रमाणे भाडं असतं. झोपडीमध्ये टॉयलेट असेल तर भाडं वाढतं, कारण मोस्टली झोपडपट्टीमध्ये टॉयलेट हे कॉमन आहेत. ज्या झोपड्या मोठ्या प्रमाणात आहेत, ज्या झोपड्यांमध्ये टॉयलेटची व्यवस्था आहे, अशा झोपड्यांचं भाडं जास्त असतं. म्हणून मित्रांनो, आपण सामान्य लोक इंडियातून कानाकोपऱ्यातून आलेले असतात आणि अशा लोकांना निवाऱ्यासाठी आपली कायमची जागा शोधायची असते. तर तो माणूस प्रथम झोपडपट्टी एरियामध्ये एखादी रूम खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत असतो. झोपडी घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे, घेतल्यानंतर तिचे संरक्षण कसे केले पाहिजे, तिची डागडुजी कशी केली पाहिजे. झोपडी किंवा रूम ही ज्या जागेवर वसलेली असते ती जागा केंद्र शासनाची आहे, महाराष्ट्र शासनाची आहे, खाजगी आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेची आहे, म्हाडाची आहे किंवा इतर. ज्या जागेवर ती झोपडी वसलेली आहे ती जागा स्लम घोषित झालेली पाहिजे. मित्रांनो, म्हणजे सरकारी जे फायदे आहेत ते मिळतात. म्हणजे बघा ना, खाजगी जमीन आहे, खाजगी जमिनीवरील तुम्ही झोपडी घेतली तर ती त्या मालकाची प्रॉपर्टी कार्डवर वसलेली झोपडी आहे की स्लम डिक्लेअर झालेली झोपडी आहे. मित्रांनो, स्लम डिक्लेअर असेल तरच शक्यतो झोपडी विकत घ्या. त्यामुळे पुढील भविष्यातील फायदे आपल्याला मिळतात. सपोज आपण घेऊया की खाजगी जमिनीवरील झोपडी तुम्ही विकत घेतात, तर त्या झोपडीच्या आजूबाजूची आणि झोपडीच्या खालची जी जमीन आहे ती एका खाजगी इस्माची आहे आणि त्या जमिनीवर, त्या जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड त्या इस्माच्या नावावर आहे, पण ती स्लम डिक्लेअर आहे. तर अशा ठिकाणी झोपडी घेऊन त्या झोपडीचे जुने पेपर, 1-2 हजार पूर्वीचे पेपर घेऊन त्या झोपडीला संरक्षित आपण करू शकतो. ते कसे? झोपडी आपण विकत घेतली, त्यानंतर 1-2 हजार पूर्वी किंवा 95च्या पूर्वी जे लोक राहत होते त्यांच्याकडून ती 100 रुपये स्टॅम्प पेपर हस्तांतरित करून घ्यायची, ॲफिडेविट बनवायचं. सेल ॲग्रीमेंट बनवतात, पण स्लममध्ये सेल ॲग्रीमेंट होत नाही, कारण ती जमीन आपली नसते. तरीसुद्धा
कोर्टवाले जे काही नोटरी करून देतात ते पॉवर ऑफ अटर्नी, सेल अग्रीमेंट आणि ॲफिडेविट हे तिन्ही पेपर बनवून देतात. बनवायला काय हरकत नाही, थोडं सेफ्टी राहतं. त्यामध्ये आपलं निवेदन दिलेलं असतं, स्पष्टीकरण दिलं असतं, अशा अशा व्यक्तीकडून कडून ब विकत घेतो आणि त्याचा एवढा मोबदला देत आहे. तर असे पेपर बनवून त्या व्यक्तीचे 1-2 हजार पूर्वीचे 95चे सर्व झोपडीबाबत पेपर, जसे की वोटर आय डी, सर्वे पावती, NA पेपर म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर पेपर, वीज देयक, इलेक्ट्रिक बिल, हे सर्व पेपर घ्यायचे जुने. आणि ती झोपडी आपल्या नावावर ट्रान्सफर करण्यासाठी त्याचं प्रथम लाईट बिल आपल्या नावावर ट्रान्सफर करायचं. त्यानंतर त्या झोपडीचा फोटोपास काढण्यासाठी प्रयत्न करायचा. तर मित्रांनो, खाजगी जागेवरील फोटोपास काढायचा असेल तर सरकारी कार्यालयात म्हणजे डेप्युटी कलेक्टर RE, उपजिल्हाधिकारी अतिक्रमण निष्कासन, त्या एरियाचा उपजिल्हाधिकारी अतिक्रमण निष्कासन आता सध्या सर्व SRIच्या इमारत बांद्रा येथे बसतात. पूर्वी आपापल्या एरियामध्ये ते बसायचे किंवा मुलींमध्ये बसायचे, चंबरमध्ये बसायचे, ओल्ड कस्टमला बसायचे, बोरिवलीला बसायचे, अंधेरीला बसायचे, बांद्र्याला बसायचे. पण आता सर्व डेप्युटी कलेक्टर जे फोटोपास देणारे, पात्र अपात्र करणारे सर्व SRA इमारतीच्या बिल्डिंगमध्ये या 2-3 महिन्यापासून बसतात. त्यांचं ऑफिस शिफ्टिंग तिथे बांद्र्याला झालेलं आहे. तर मित्रांनो, खाजगी झोपडी जर आपल्या नावावर संरक्षित करायची असेल तर प्रथम तिचं लाईट बिल आपल्या नावावर ट्रान्सफर करायचं. हे लाईट बिल ट्रान्सफर करताना ॲफिडेविट किंवा सेल ॲग्रीमेंट किंवा पॉवर ऑफ अटर्नीचं घेऊन त्याची झेरॉक्स घेऊन त्या पाठीमागे लाईट बिलची एक झेरॉक्स लावावी आणि ती अदानी कंपनीकडे किंवा महावितरणाकडे किंवा टाटा पॉवरकडे, जी काय आपल्या एरियामध्ये लाईट असेल, जे काय तुमचं मीटर ज्या कंपनीचा असेल त्या कंपनी अप्लाय करायचा आणि तुमच्या नावावर ते 1 ते 1.5 महिन्यात ट्रान्सफर होतं. त्यानंतर वोटर आय डी ट्रान्सफर करून घ्यायचा. आपला पूर्वी ज्या एरियातला वोटर आय डी असेल त्या एरियातला वोटर आय डी ह्या ॲड्रेसवर, पत्त्यावर हस्तांतरित करून घ्यायचा, ट्रान्सफर करायचा. त्यासाठी सहाय्यक मतदान अधिकारी, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी त्या एरियातले ज्या एरियात बसलेले असतात चौकशी करून त्यांचा पत्ता काढणे आणि वोटर आय डी ट्रान्सफर करून घेणे. त्यानंतर सर्वे पावती असेल ती ट्रान्सफर होत नाही, पण फोटोपास त्यावर काढता येतो. उपजिल्हाधिकारी अतिक्रमण निष्कासन SRAच्या बिल्डिंगमध्ये जाऊन त्या तालुक्यातला ज्या वार्डमधले 24 वार्ड आहेत मुंबईमध्ये, प्रत्येक वार्डचा जो डेप्युटी कलेक्टर RE, डेप्युटी कलेक्टर अतिक्रमण निष्कासन जिथे बसले असेल तिथे अप्लाय करून तुम्ही फोटोपास काढू शकता आणि आपली झोपडी तुम्ही संरक्षित करू शकता. मित्रांनो, खाजगी जमिनीवर बसलेली झोपडी, तिथला मालक, प्रॉपर्टी मालक किंवा इमला मालक हे त्या झोपडीधारकांना सतत त्रास देत असतो. अशा मालकाविरुद्ध तुम्ही तक्रारसुद्धा करू शकता. समजा तुमची झोपडी तुटली असेल किंवा काहीतरी दरवाजा तुटला असेल, छप्पर फाटला असेल किंवा पत्रा फाटला असेल, तर पावसाळ्यात ऊन वारापासून संरक्षण मिळण्यासाठी आपण तिला दुरुस्त करून घेऊ शकतो. पण ती झोपडी 14 फुटापेक्षा उंच नसावी. जर झोपडीला दुरुस्त करायचे असेल, तिचा पत्रा फाटला असेल, तिचे दरवाजे तुटले असेल, खिडक्या तुटलेल्या असतील किंवा भिंती पडझड झालेल्या असेल, तर 24 वार्डामध्ये इमारत व कारखाने विभाग, या विभागामध्ये अप्लाय करून दुरुस्तीची परमिशन घ्यायची आणि तुम्ही दुरुस्ती करू शकता. अशा प्रायव्हेट खाजगी झोपडीधारकांना मालक, इमला मालक किंवा जागा मालक खूप त्रास देत असतात. नेहमी त्यांच्याकडून वसुली करत असतात. दुरुस्ती करायची नाही, हे नाही करायचं, ते नाही करायचं, अशी बंधनं करतात. तर अशा बंधनापासून मुक्त होण्यासाठी त्या झोपडीचा फोटोपास काढा. त्या फोटोपासची नुकसान भरपाई किंवा मंथली भाडं फक्त 60 रुपये
महानगरपालिकेच्या कार्यालयात, महानगरपालिकेच्या 24 विभाग कार्यालयात वसाहत विभागामध्ये तुम्ही हे मंथली भाडं किंवा मंथली नुकसान भरपाई भरू शकता. त्यापूर्वी तुम्ही फोटोपास उपजिल्हा अधिकारी अतिक्रमण निष्कासन कार्यालयात काढलं पाहिजे. फोटोपास काढल्यानंतर तुमची झोपडी संरक्षित होते. भविष्यामध्ये त्या जागेचं रिडेव्हलप आलं, त्या जागामध्ये SRA झालं, ती जागा शासनाने ॲक्वायर केली तर त्याचा तुम्हाला मोबदला मिळू शकतो, तुमचं पुनर्वसन होऊ शकतं आणि तसेच जमीन मालकापासून तुमचं संरक्षण होऊ शकतं. म्हणून न घाबरता तुम्ही जमीन मालकाला जे काही असेसमेंट टॅक्स जो वर्षातून भरावा लागतो जमीन मालकाला, त्या असेसमेंट टॅक्सचा सर्व रूम धारक डिवायडेशन करून भरू शकता किंवा डागडुजी करण्यासाठी किंवा इतर काही रंगवटी करण्यासाठी चाळीला जो काही खर्च येतो तो कॉमन काढू शकता तुम्ही. त्यामुळे घर मालकाची किंवा जागे मालकाची दादागिरी ऐकून घ्यायची नाही. रीतसर तुम्ही तक्रार करू शकता, कोर्टात जाऊ शकता. तसेच मित्रांनो, ज्या बांधकामांना 1964 किंवा 1962 चे पुरावे आहेत ते सुद्धा बांधकाम संरक्षित आहेत. ज्या वेळेस एखाद्या प्रोजेक्टसाठी गव्हर्नमेंट किंवा महापालिका जागा ॲक्वायर करत असते त्यावेळेस आपल्याकडे 1962 1964 पुरावा असेल तर संपूर्ण आपल्या रूमचा बेनिफिट, आपल्या स्क्वेअर फूटचा, आपल्या एरियाचा 100% बेनिफिट आपल्याला मिळत असतो. त्याचं पुनर्वसन केलं जातं. तसेच 2000 पूर्वीचे जे पेपर असतील आणि स्लम एरिया असेल तिथे एखादा प्रोजेक्ट आला असेल, रोड वायंडिंग, नाला वायंडिंग किंवा शासनाचा महापालिका एखादा प्रोजेक्ट असेल, अशा प्रोजेक्टमध्ये पात्र होण्यासाठी आपल्याकडे 2000 पूर्वीचा एक पुरावा आणि सध्याचा एक पुरावा असणे आवश्यक असते. आपले घर, आपली झोपडी शासनाच्या जागेवर, खाजगी जागेवर, महापालिका जागेवर, केंद्र शासनाच्या जागेवर, कोणत्याही जागेवर वसलेले असू दे, तिचे पुरावे जमा करून ते संरक्षित ठेवून आपल्याला भविष्याचा फायदा मिळू शकतो. म्हणून मित्रांनो, मुंबईत झोपडी घेतल्यानंतर ती घेताना मी यापूर्वी व्हिडिओ टाकलेले आहेत की ती घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे, ती कशी घेतली पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडे 4-5 झोपड्या असतील, त्याच्याकडून एखादी आपण झोपडी विकत घेतो तर ती व्यक्ती सर्वजणांना सर्व पेपर देत असते, सेम पेपर देत असते. त्यामुळे भविष्यामध्ये पात्रापात्र करताना किंवा तुमचं पुनर्वसन होताना प्रॉब्लेम निर्माण होतात आणि एकच पेपरवर 5-5 झोपड्या पात्र होत नाहीत. म्हणून मित्रांनो, झोपडी घेताना त्या एरियामध्ये चौकशी करा त्या व्यक्तीच्या किती रूम आहे. सिंगल रूम असतील, सिंगल पेपर असतील तरच झोपडी घ्या, अन्यथा घेऊ नका. आता शासनाने 1/1/2011 पूर्वीच्या झोपड्यांना संरक्षण दिलेलं आहे. म्हणजेच ज्या झोपड्या 1/1/2000 पूर्वी एक होत्या, एकाच्या काहींनी 2 केलेल्या असतील, पण त्या 2 झोपड्यांचे मीटर वेगळे असतील, त्यांचे वोटर ID वेगळे असतील, त्यांचे इतर कागदपत्रे वेगळे असतील, येण्याचे पेपर, शेअर सर्टिफिकेट, मालमत्ता पत्रक, हे जर 1/1/2011 पूर्वीच्या वेगळ्या असतील तर ती झोपडी घेण्यास हरकत नाही. म्हणजे ती 1/1/2011 पूर्वीच्या कागदपत्रानुसार ती संरक्षित होते. शासनाने 1/1/2011 पूर्वीच्या झोपड्यांना संरक्षण दिलेलं आहे. म्हणून झोपडी घेताना खूप काळजी घ्या, कारण त्या आपल्या मेहनतीची असते. लाखो रुपये देऊन आपण ती घेत असतो आणि सध्या झोपड्या खूप महागड्या आहेत. 15 लाखापासून ते 5 करोडपर्यंत झोपड्या मिळतात मुंबईत मित्रांनो. मोठमोठे गोडाऊन स्लममध्ये वसलेले आहेत, त्यांची किंमत 5-5 करोड आहे मित्रांनो. धारावी, महाराष्ट्र काटा, सायन, कुर्ला, वेस्टर्न लाईन, ईस्टर्न सिटी, शिवाजीनगर,
मानखुर्द, गोवंडी, चेंबूर सर्व ठिकाणी मोठमोठ्या झोपड्यांची किंमत करोडोमध्ये असते मित्रांनो. झोपड्यांमध्ये रेसिडेन्सी झोपडी आणि कमर्शियल झोपडी. कमर्शियल झोपडीची किंमत करोडोमध्ये असते मित्रांनो, लाखो करोडोमध्ये असते. आपला धंदा रोजीरोटी चालण्यासाठी स्लम एरियामध्ये छोटे छोटे कारखाने, दुकाने, किराणा दुकानं, डेअरी, प्रेस करणारे किंवा इतर विक्रेते असे मोठ्या प्रमाणात आपले धंदा करत असतात. आणि आपल्या गाळ्याला, आपल्या रूमला किंवा आपल्या धंद्याच्या, आपल्या व्यवसायाच्या जागेला संरक्षण द्यायचं असेल तर मित्रांनो, महानगरपालिकेकडून गुमास्ता लायसन मिळत असतं. तो गुमास्ता लायसन नक्की काढून ठेवा. त्यामुळे तुम्ही तिथे धंदा करत आहात हे सिद्ध होते. तसेच अशा धंद्याच्या जागेविषयी जे काही कमर्शियल पेपर असतात, व्यवसाय विषयक पेपर असतात, ते तुम्ही वेळोवेळी शासनाकडून काढले पाहिजेत. जसे वीज देयक म्हणजे इलेक्ट्रिक बिल, हे कमर्शियल तुम्ही घेतलं पाहिजे तिथे. याचा अर्थ सिद्ध होतं की तुम्ही तिथे व्यवसाय करत आहात आणि तुमच्याकडे कमर्शियल लाईट बिल आहे. कमर्शियल लाईट बिलला थोडा दर जास्त असतो, पण भविष्याच्या दृष्टीने तुमचं पुनर्वसन करायचं असेल तर ते कमर्शियल पुनर्वसन होऊ शकतं मित्रांनो. म्हणून कमर्शियल गाळ्याचं, कमर्शियल शेडचं कागदपत्र हे तुम्ही वेळच्या वेळी काढली पाहिजेत. म्हणजे NA झाला असेल किंवा नॉन ॲग्रिकल्चर झाला असेल तर ते कमर्शियल करून घ्यावं, त्याची नमूद कमर्शियल झाली पाहिजे. किंवा गुमास्ता लायसन असेल, लाईट बिल असेल किंवा इतर कमर्शियल जे काही आवश्यक पेपर आहेत, उद्योग व्यवसाय लायसन ऑनलाईन मिळतं, अशी सर्व काही इंडस्ट्रियल लायसन्स जे काही लायसन्स आहेत ते वेळच्या वेळी काढली पाहिजे. त्यामध्ये कंजूसी नको आहे. कारण पूर्वी बऱ्याच लोकांनी वीज चोरून घेतलेली, आकडे टाकलेले आणि आपला व्यवसाय करत होते, पण त्यांचा आज खूप मोठा लॉस झाला बऱ्याच ठिकाणी, की त्यांना पात्रता मिळत नाही. एखाद्या प्रोजेक्टमध्ये जर ते शेड, तो गाळा गेला असेल तर यांच्याकडे कमर्शियल लाईट बिल नाहीत. यांनी कोणाच्या तरी मीटरवरून लाईट वापरली, चोरून लाईट वापरली किंवा दुसऱ्याला 200, 300, 500 रुपये देऊन लाईट वापरली, तर हाच त्यांचा प्रॉब्लेम झाला आहे मित्रांनो. म्हणून मुंबईमध्ये स्लममध्ये पेपर वेळच्या वेळी अपडेट केले पाहिजेत. लाईट बिल तर मस्ट आहे. लाईट बिल तुम्ही भरा, महिन्याच्या भराला जे काही येत असेल ते भरा, पण लाईट बिल प्रत्येकाने आपल्या झोपडीला वीज घेतलंच पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. त्याचप्रमाणे तुम्ही वोटिंग करत असाल, आपला मतदानाचा अधिकार बजावत असाल तर मित्रांनो नक्की तुम्ही वोटर ID अपडेट करा. त्याच्यामध्ये ॲड्रेस अपडेट करा. ॲड्रेस पण व्यवस्थित अपडेट करा. बऱ्याच ठिकाणी वोटर IDमध्ये अपडेट चुकीचा टाकला जातो आणि मग असे लोक अपात्र होतात. अरे तुम्ही राहता धारावीमध्ये, तुमचा ॲड्रेस आहे सायनचा, तुमचा ॲड्रेस आहे कुर्ल्याचा, तुमचा ॲड्रेस आहे घाटकोपरचा. रस्ते चुकतात, गल्ली चुकतात. म्हणून नोंदणी अधिकाऱ्याकडे जो आधार कार्डवर जो आपला ॲड्रेस असतो तो परफेक्ट ॲड्रेस वोटर IDसाठी करेक्शन करून घ्यायचा मित्रांनो. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये पुढे त्रासदायक होतात. म्हणून मित्रांनो SRAचा प्रोजेक्ट आला आणि तुमचा गाळा, तुमची झोपडी, तुमचे घर, तुमचे दुकान अफेक्टेड होत असेल तर अशा अफेक्टेड गाळ्याला, दुकानाला, घराला पर्यायी पुनर्वसन, पर्यायी जागा मिळण्यासाठी डोळे झाकून पुरावे गोळा करून ठेवा. पुरावे चांगले व्यवस्थित बनवून ठेवा. एक बंच गावाला ठेवा, एक बंच खास नातेवाईकाकडे ठेवा, एक बंच आपल्या झोपडीमध्ये ठेवा. झोपडीमध्ये राहिलेले पुरावे कधीही गायब होऊ शकतात. आग लागू शकते, जळून जाऊ शकतात, कोणी चोरून नेऊ शकतात किंवा झोपडी ही एवढी परफेक्ट किंवा चांगल्या स्लॅबची नसते, पत्र्याची असते, साध्या भिंतींची असते, चोरी होऊ शकते. म्हणून एक बंच चांगल्या नातेवाईकाकडे ठेवा किंवा गावाला ठेवा.
असे, किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या डिजी लॉकर म्हणून आलेले, महाराष्ट्र शासनाचे डिजी लॉकर, गव्हर्नमेंटचे वेगवेगळे लॉकर आहेत, त्या लॉकरवर अपडेट करून ठेवा, स्कॅन करून ठेवा. मोठ्या प्रमाणात ॲप आहेत स्कॅनिंगचे, त्या याच्यामध्ये ॲपमध्ये स्कॅन करून ठेवा. आता मीडिया खूप फास्ट झाली आहे आणि डिजिटल वर्ल्ड आहे. तर ह्या डिजिटल वर्ल्डमध्ये आपले जे पेपर असतात ते आपण सेफ्टी ठेवू शकतो. त्यापैकी डिजी लॉकर हे गव्हर्नमेंटचं एक ॲप आहे. या ॲपवर तुम्ही सर्व प्रकारची डॉक्युमेंट सेफ्टी ठेवू शकता आणि ते आपल्या पासवर्डने आपण सेफ्टी ठेवू शकतो. किंवा बँकेच्या लॉकरमध्ये तुम्ही पेपर ठेवू शकता, म्हणजे कोणी चोरी करणार नाही. अशा प्रकारे मुंबईमध्ये आपलं जीवनमान उंचावण्यासाठी, तुमच्या मुलाबाळांना योग्य शिक्षण देण्यासाठी, त्यांना उंचीवर नेण्यासाठी, त्यांच्या आवडीचं शिक्षण देण्यासाठी IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर काहीही होऊ शकता. फक्त तुमच्या मेहनतीला अक्कल हुशारीची गरज आहे. आपण मेहनत करतो, पैसे जमा करतो आणि घर घेतो. हे घर संरक्षित राहावं, आपल्या मुलाबाळांना टेन्शन नको आहे, त्यांना चांगला अभ्यास करण्यासाठी वातावरण पोषक मिळावं. काही जागा मालकांची कटकट असते, सतत त्यांच्या मागे काही ना काही तक्रारी करत असतात. अशापासून बचावासाठी मित्रांनो जागरूक राहा, आपले घर संरक्षित ठेवा, सर्व पेपर अपडेट करून ठेवा. तसेच एखादी संस्था, सहकारी संस्था त्या झोपडपट्टीमध्ये क्रिएट करा. जशा बिल्डर सोसायटी क्रिएट करतो आणि सहकारी सोसायटी सहनिबंधकाकडून नोंदणी करून घेतो आणि ती सदनिकाधारकांना सुपूर्द करतो, अशी सहकारी सोसायटी आपण स्लममध्ये तयार करू शकतो. त्याचे अनेक फायदे आहेत मित्रांनो. एकंदरीत 200, 300, 500 लोक एकत्र येऊन आपली एक सहकारी सोसायटी तयार करू शकतो. आपण साधारणतः 200 घेऊया, म्हणजे जेवढे कमी तेवढं आपला व्यवस्थापन चांगलं होतं. 200 लोकांची सहकारी सोसायटी केली, सर्वांनी पाण्यासाठी, स्वच्छतेसाठी किंवा इतर कारणासाठी मंथली 100-200 रुपये वर्गणी काढली आणि सहकारी सोसायटी क्रिएट केली. सर्वांना शेअर सर्टिफिकेट दिलं. एक शेअर सर्टिफिकेट सुद्धा एक पुरावा म्हणून ग्राह्य धरला तो मित्रांनो. म्हणून सोसायटीकडे सर्वांचे पेपर सेव्ह करून ठेवायचे, संरक्षित ठेवायचे, लॉकरमध्ये ठेवायचे. एक झोपडी खास सोसायटीने विकत घेतली पाहिजे. त्या झोपडीमध्ये सर्वांचे पेपर, सोसायटीचा कारभार चालला पाहिजे. मित्रांनो पाण्याचं बिल इंडिव्हिज्युअल देत नाही, वैयक्तिक देत नाही. झोपडपट्टीमध्ये 5-10 लोकांना एकत्र कनेक्शन दिलं जातं आणि मग काही लोक वर्गणी देत नाही, काही लोक वर्गणी देतात. त्यापेक्षा सोसायटी क्रिएट करा तुम्ही. सोसायटी क्रिएट केल्यानंतर समजा 100 लोकांची एक सोसायटी क्रिएट केली आणि 10 कनेक्शन लाईट पाणीचे घेतले आणि वेळच्या वेळी वर्गणी काढून त्या सोसायटीने महापालिकेला पाण्याचं बिल दिलं. महापालिका सुद्धा तुम्हाला वेळोवेळी सेवा देईल. म्हणजे पाण्याची बचत, पाण्याचं बिल वेळेवर भरलं जाईल, महापालिका तुम्हाला वेळेवर सेवा देईल. एखादा पाईप बदलायचा असेल, कोणाला कनेक्शन घ्यायचं असेल ते वेळच्या वेळी मिळेल आणि महापालिका लक्षात ठेवा, अरे ही सोसायटी छान आहे, स्लममध्ये राहतात पण वेळच्या वेळी बिल भरतात, पाण्याचा दुरुपयोग करत नाही, व्यवस्थित पाणी भरतात. आणि एक ॲपवर अलर्ट ठेवायचं, पाणी आल्यानंतर सर्वांना अलर्ट करायचं की पाणी आलेलं आहे. म्हणजे वेळेची बचत होते. कोणी पाण्यासाठी 2-2, 3-3 तास त्या नळाकडे बघत नाहीत, बघावं लागतं. पाणी आला का रे, याला विचारा, त्याला विचारा. म्हणून अशा सोसायटीमध्ये जर तुम्ही नियोजन केलं तर चांगल्या प्रकारे मुंबईतील स्लम एरियाचं नियोजन होऊ शकतं. ह्या सोसायट्या नुसत्या आपलं पाण्याविषयी किंवा इतर विषयी न पाहता त्या झोपडपट्टीतील सर्वांच्या आजारपणाविषयी, शिक्षणाविषयी, लहान मुलांविषयी, वयस्कर माणसांविषयी सर्व बाबतीत नियोजन करू शकतात. युवा पिढी चांगल्या प्रकारे शिक्षण देण्यासाठी
नियोजन करू शकतात. स्थानिक नगरसेवांना मिळून सर्वांना जे काही कागदपत्रे असतात, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, हे सर्व सोसायटी विनंती करून सर्व मुलांना सर्व कागदपत्रे वेळच्या वेळी देऊन अशा मुलांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी इंजिनिअरिंगला, डॉक्टर, MBBSला, IITला, IT, टेक्निकल इतर क्षेत्रामध्ये जाण्यासाठी सपोर्ट करू शकतात. म्हणजे तुमचा झोपडपट्टीचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. म्हणजे तुम्ही मानसिक, आर्थिक तुमचं जीवनमान उंचावू शकता. म्हणून झोपडपट्टीमध्ये एकत्र येऊन राजकारण बाजूला ठेवून आपला सर्वांगीण विकास, सर्व जातीचे लोक एकत्र येऊन जातपात न पाळता सर्वांचा विकास करून जीवनमान उंचावण्यासाठी आपण आपली विषमता दूर करून समानतेकडे येण्याचा प्रयत्न करावा. म्हणून मित्रांनो, राजकारणाच्या मागे जाऊन भांडणं करून, तंटा करून, हा माझा पक्ष, तो तुझा पक्ष, तुझ्या पक्षाची ही कारणं आहेत, माझ्या पक्षाचं असं आहे तसं आहे, अशी भांडणं करून मित्रांनो आपलं जीवनमान खालावू नका. राजकारण राजकारणापुरतं ठेवा. मतदान आलं, मतदानाचा हक्क बजावा, त्यामध्ये भांडणं करू नका. स्थानिक नगरसेवक जो काम करणारा असेल, खरंच तुमच्या मुलाबालांना, तुमच्या झोपडपट्टीला ते वेळ देतात, तुमच्या समस्या जाणून घेतात, वेळच्या वेळी तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते अवेलेबल असतात, अशा माणसानं मतदान द्या. ती व्यक्ती तुम्हाला किती वेळ देते, तुमच्या किती गरजा जाणून घेते, ते बघून त्यांना व्यक्तिनिष्ठ मतदान करा. मी येथे आज जे बोलतोय ते सर्वांगीण बोलतोय. म्हणजेच गरीब लोक राहण्यापासून, खाण्यापासून, शिक्षणापासून ते जॉब करण्यापासून ते आपला सामाजिक जीवन कसं उंचावू शकतात, या सर्व बाबीविषयी मी इथे बोलत आहे. आणि हे सगळं बोलणं हे प्रॅक्टिकल आहे मित्रांनो. म्हणून आपणास विनंती करतोय की जातीपातीचं राजकारण करू नका. आपलं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करा. एकत्र आहे. एकीची बळ जे असतं ते बळ खूप मोठं असतं. मग तिथे जे कोणी अरेरावी करत असतील, दादागिरी करत असतील, भाईगिरी करत असतील, त्यांना सगळ्यांना तुम्ही तोंड देऊ शकता, फाईट करू शकता. तुमच्या 100 जणांच्या पुढे एखादा अरेरावी करणारा पुढे जाऊ शकत नाही किंवा त्याचं काही चालणार नाही. झोपडपट्टी दादा असतात. काही दादा चांगले होऊन गेले, चांगले आहेत, काही गुंडागिरी करतात, काही राजकारणामुळे झोपडपट्टीधारकांना मजबूर करतात. वोटिंगने पैसे देऊन 1000-2000 रुपये देऊन, 5000 देऊन विकत घेतात. पण मित्रांनो, त्या 5000ने तुमचं जीवनमान तिथेच राहतं. तुमची मुस्कटदाबी केली जाते. तुम्हाला मान वर काढायला देत नाहीत. म्हणजे आम्ही म्हणून तसे जगा, ह्या गल्लीतून माझ्या घरासमोर जाणारा मला हायबाय केलं पाहिजे, असे सुद्धा काही लोक आहेत. म्हणून मित्रांनो, समान पातळीवर आपण सर्वजण एक आहोत. सर्वांच्या सणांमध्ये, सर्वांच्या कार्यक्रमांमध्ये मिक्स व्हा. ते कार्यक्रम जाणून घ्यायचा प्रयत्न करा. अशा प्रोग्रामची त्यांना मदत करा. वेळच्या वेळी त्यांना सहकार्य करा. हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, शीख असो, बौद्ध असो, सर्वांच्या जयंत्यामध्ये, कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. त्यांना सहकार्य करा. हाच जीवनाचा आनंद आहे मित्रांनो. सध्या करोनाचा काळ आहे. वेगवेगळे व्हायरस येत आहेत मित्रांनो. एक प्रकारचे हे तिसरे युद्धच म्हणावं लागेल. वेगवेगळे व्हायरस तयार केले जातात की कसे काय हे अजून कोणीच जाणू शकत नाही मित्रांनो. म्हणून चांगले राहा, संघटित राहा. आपले हक्क, आपले अधिकार हे दाखवून द्या आणि स्लम जीवनमान उंच करा.
ओके, धन्यवाद मित्रांनो. मी खूप बोललो असेल, माफ करा. माझा जो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.